मूलभूत कामं करशील, आम्हाला घरं देशील, आम्हाला पाणी देशील, आम्हाला रस्ते देशील, आम्हाला लाईट देशील. पण या सगळे सदस्य निष्फळ ठरले. यामध्ये मागचे आपण आंदोलन काढलं वर्षापूर्वी, त्यावेळेस एकही सदस्य हजर किंवा त्यांनी एकाने येऊन आपला मनोगत सुद्धा व्यक्त केला नाही. आज 31 मार्चला स्वतः समितीचे सचिव, जे जल जीवन मिशन समिती तिचे सचिव आपले ग्रामसेवक साहेब हे यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलंय का तुम्हाला 31 मार्चला तुमच्या प्रत्येकाच्या घरात नळ आणि त्या नळाला पाणी देण्याची जिम्मेदारी ही समितीच्या सचिव ग्रामसेवक आपले हे जोशी साहेबांनी घेतली. त्यांनी तसं काय आपल्याला काय केलाच नाही, आपल्याला तो गाजून दाखवला. त्यानंतर आपले जे वार्डातले आपले जवळचे सदस्य ज्याला तुम्ही मतं दिली, जे मतं मागायला तुमच्या दारात पाया पडायला आलं, भीक मागायला आलं, त्यांना आपण ती भीक म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आपण त्यांना मतं दिली आणि ते पण आज इथं हजर झाले नाही. ग्रामसेवक साहेबांना आम्ही निवेदन दिला, त्यावेळी तेही त्यांना सांगायचं होता की ते लोकप्रतिनिधी का तुमच्या वार्डातला काय कामं झालं काय नाही झालं, तुम्ही स्वतः इथं हजर व्हा, आम्हाला सांगा का बाबा आमच्या वार्डात काय कामं होत नाही किंवा सगळे एकत्र आपण जमू शकत नाही. म्हणून आपण यातला माझे दलोंड्याचा एक सदस्य इथं हजर नाही, दिगाशीचा सरपंच व्यतिरिक्त एकही इथं ग्रामपंचायत सदस्य हजर नाही. पण तुम्हीच ठरवा, जर असे लोकांना आपण निवडून देतो तो आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाही, मग अशा लोकांच्या मागे राहण्यात फायदा आहे का आपल्याला? यांना निवडून हे मतं मागण्यासाठी येतील, 500 रुपये देतील, दारू देतील, मटणा देतील खायला, पण साल्यांची दारू मटणा यांची खा, यांना नबर दारात पण उभे नका करू, आकलून द्या लोकांना. कारण आज पाण्यासाठी प्रत्येक गावामध्ये केंद्र शासनाची जल जीवन मिशनची योजना काढली, करोडो रुपये दिल्यात. माझ्या गावात 1 करोड दिले, पण माझ्या गावामध्ये पाणी चालू नाही. माझ्या गावात 3 सदस्य करतात काय? तो का संघटनेसाठी पाणी आहे का? संघटनेच्या सभासदासाठी पाणी आहे का? हे पाणी पूर्ण गावाला आहे ना. मग माझ्या गावात 3 सदस्य लोकप्रतिनिधी आहेत, एक केला काय का माझ्या गावामध्ये 45 लाख रुपये आलं. 45 लाख रुपयामधून 1 रुपयाचं जर माझ्या गावात काम चालू झालेलं नाही तर मी ते गावाचा लोकप्रतिनिधी आहे, मग मी तो करायला नको, बघायला नको का? फक्त संघटनेचीच उठाव करायचा नाही, हे फक्त इलेक्शन आल्यानंतर मतं मागणार आपल्या जवळ. या गोष्टीचा आपल्याला आणि आज आम्हाला साहेब तुम्ही जल जीवनचे कोण अधिकारी असतील त्यांना बोलवा आणि तुम्ही दिगाशी ग्रामपंचायत दिगाशी, दलोंडा, माडोशी या 3 गावामध्ये जेवढे पाड्या असतील, जेवढं गाव तेवढी लोक जिथे जल जीवन मिशनचे पैसे आलेले, जल जीवन मिशनचे जेवढा खर्च झालेला असेल तो कुठे किती काम केलाय, किती टक्के काम केलाय, कुठं बॅनरबाजी केले का नाही लावले का, याचा हिशोब आम्हाला आज तुम्ही इथं कंप्लीट द्यायचा आहे. कारण तुम्ही दिलेलं आश्वासन आम्ही 31 मार्च पर्यंत स्वीकारला आणि 31 मार्च नंतर तुम्ही आम्हाला गाजून दाखवला, तुम्ही आम्हाला आमचा आश्वासन पुरा केला काही? हे ग्रामसेवक गावाचं सेवक आहेत का नाही, यांनी केला का आपलं आश्वासन पूर्ण? मग साहेब आम्हाला टोटल हिशोब, आम्हाला आता हिशोब पाहिजे प्रत्येक योजनेचा पैशांचा, तिथपर्यंत आपण इथून उठायचा आणि तो बॅनर आम्हाला प्रत्येक गावामध्ये लागलेला पाहिजे. बस. समजवी संघटना जिंदाबाद.